महत्वाची बातमी समोर आलेली आहे। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण सुरू झालेली आहे। घसरण जी सकाळपासून सुरू झाली म्हणजेच की घसरण ही आता 5 ते 6 तासापासून जी सुरू झालेली आहे ती अजून घसरणच होत आहे। सोने आणि चांदीचे दर अचानकपणे पडू लागलेले आहेत। किमतीमध्ये मोठी घसरण येत असल्याने सोनं घेणाऱ्यांची गर्दी वाढू लागलेली आहे। बघा, अचानकपणे ऐन युद्धाच्या वेळेतच सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरू लागलेले आहेत। याबाबतची मोठी माहिती समोर आलेली आहे आणि आजचा सोन्याचा आणि चांदीचा ताजा भाव काय आहे, आज किती रुपयांनी दर घसरले आहेत, किती रुपयांनी आज नेमक्या किमती कमी झाल्या, ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट असे सोन्याचे दर आणि चांदीचे पण बाजारभाव दर काय आहेत ते पण आपण बघणार आहोत। मोठी घसरण बाजारामध्ये सध्या येऊ लागलेली आहे, सर्व अपडेट बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला सोन्याच्या दराबाबतच्या रोज बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला आजचे ताजे सोन्याचे दर बघूयात। घसरण का होत आहे, आज किती रुपयांनी मोठी घसरण झाली आणि पुढे काय स्थिती राहण्याचा अंदाज आहे पाहूया। बघा, सोने आणि चांदीच्या दराबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे। सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरात पण आता मोठी घसरण होऊ लागलेली आहे। सोनं चांदी आता पडू लागलेलं आहे, म्हणजेच की युद्ध सुरू झालं। युद्ध सुरू झाल्यावर बरेच जण म्हणत होते की सोन्याचे दर आता खूपच वाढणार आहेत, पण तसं काही झालंच नाही। उलट सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण येऊ लागली, जी घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे। बघा, सोने आणि चांदीचे दर युद्धाच्या वेळेस 10,000 आणि 5,000 आणि 15,000 आणि 16,000 आणि किंवा 20,000 रुपयाने दिवसाला वाढत असतात। तेच सोन्याचे दर, चांदीचे दर याच युद्धाच्या टायमिंगला सध्या घसरू लागलेले आहेत आणि ती घसरण काय 400 रुपयांनी 500 रुपयांनी नाही तर हजारो रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये बघायला मिळत आहे। आजचा ताजा सोन्याचा भाव तुम्ही जर ऐकला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। तुम्ही पण म्हणाल की एवढी मोठी घसरण कसं काय झाली आणि चांदीच्या दरात पण तशीच मोठी घसरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे। तर आपण आता आजचे सोन्याचे ताजे भाव बघणार आहोत, चांदीच्या आजच्या किमती बघणार आहोत। सर्व काय अपडेट तुम्हाला बघायला मिळेल। तुम्हाला फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे भाव आता 30 ते 40,000 रुपयांनी पुढच्या 10 दिवसात आणखीन घसरणार आहेत का? व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, मोठमोठे सोने व्यापारी जे लोक आहेत त्यांचं नेमकं काय सांगणं आहे, किती रुपयांची घसरण होऊ शकते? खरंच 40 ते 50,000 रुपयांची मोठी घसरण पुढच्या 10 ते 15 दिवसात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होणार आहे का? याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला सांगणार असून तुम्ही आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा, आता तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठी माहिती समोर आली। आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत ते पण बघायला मिळेल, कारण की आपण फक्त एका शहरातील एका जिल्ह्यातीलच सोन्याचे आणि चांदीचे दर सांगणार नाहीत तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांचे सोन्याचे दर आपण बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे दर घसरले आहेत, किती रुपयांनी सोन्याच्या किमती घसरल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोनं जास्त स्वस्त झालेलं आहे, सोन्याच्या किमती सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात घसरत आहेत त्या जिल्ह्यांची नावं पण तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदीच्या दरात घसरण होत आहे ते पण आपण बघणार आहोत। आता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मोठमोठे विभाग बघायला मिळत आहेत। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये वेगवेगळे दर असतात। पण आता या सर्वच विभागामध्ये, या सर्वच भागामध्ये सोन्याचे दर अक्षरशः पडू लागलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिकडे जाईल तिकडं सोन्याच्या किमती कमी झाल्याचं चित्र दिसत आहे। आज तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। आजची सोन्याच्या दरातील घसरण बघताच सर्व नागरिक खुश झाले, कारण आता लग्न सराईचे टाइम आहेत। लग्नासाठी, इतर कार्यक्रमासाठी सोनं घेणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे। सध्या जर विचार केला तर सोनं घेणाऱ्यांची संख्या कमीच होती, पण आता सोन्याचे दर अचानक एवढे पडले की सोनं घेणाऱ्यांनी अक्षरशः सराफा बाजारामध्ये गर्दीच लावली। का तर सोन्याचे भाव कमी झाले आहेत, तोपर्यंत सोनं घेऊन ठेवू असं लोकांचं म्हणणं येईल आणि प्रत्येक जण सोनं घ्यायला निघाल्यासारखं बघायला मिळालं। बघा, आता ऐन लग्न सराईच्या टायमिंग मध्ये सोन्याच्या भावाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। बऱ्याच जणांना वाटलं युद्ध सुरू झालंय, आता सोन्याचे दर खूपच वाढतील, पण तसं झालं का? तर नाही मित्रांनो, सोन्याच्या दरात उलट घसरण झाली। म्हणजेच की
दिवसेंदिवस वाढणारे सोन्याचे दर अक्षरशः पडू लागले. आश्चर्याचा धक्का सामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच बसू लागला. आता जे सामान्य लोक जास्त खरेदी करू शकत नव्हते पण सोनं तर घ्यायचं होतं त्यांना आता चांगला दिलासा मिळतोय असं देखील म्हटलं तरी हरकत नाहीये. बघा आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात आजचे ताजे सोन्याचे काय दर आहेत, किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत, सगळ्यात जास्त किमती कोणत्या जिल्ह्यात कमी झालेल्या आहेत, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आज कोणत्या जिल्ह्यात कमी झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला नावे सांगणार आहे. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमके सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी झालेत, चांदीचे भाव आज किती रुपयांनी कमी झालेत. आणि आता लवकरच 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात होणार आहे का? 40 ते 50 हजार रुपयांनी सोन्याचे भाव कमी होऊन डायरेक्ट 1 लाखाच्या जवळ 1 लाखापेक्षा कमी दराने सोनं आता विकणार आहे का? याबाबत मोठमोठ्या सोनं व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोन्याचे भाव वाढतील की पडतील त्यांचं काय सांगणं आहे, सर्व माहिती आपण बघणार असून आता जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर सर्व माहिती समजून जाईल. तर चला पाहूया. बघा आता महत्त्वाचं म्हणजे आपण आता वेगवेगळ्या शहरातील सोन्याचे आणि चांदीचे दर बघणार आहोत आणि त्यातली त्यात सोनं व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते पण सांगणार आहोत. कारण की आता पुढच्या 10 दिवसांमध्ये आणखीन 40 ते 50 हजार रुपयांची मोठी घसरण खरंच सोन्याच्या दरात होऊ शकते का? कारण की जर 15 दिवस लगातार सोनं 1000 रुपयांनी 500 रुपयांनी जरी घसरू लागलं तर सर्वात मोठी घसरण ही पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकते. काही वेळेस जर विचार केला तर आता उच्चांकी घसरण काही ठिकाणी होण्याचा अंदाज सोन्याच्या बाबत वर्तवण्यात येत आहे का? व्यापाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं आहे? घसरण नेमकी आता 10,000 रुपयांनी 5,000 रुपयांनी काही वेळेस 30,000 रुपयांनी एका दिवसाला होईल का? याच मार्च महिन्यामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या दरात घसरण आणखीन होत राहील का? याबाबत सोने व्यापाऱ्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे, महत्त्वाचं वक्तव्य केलेलं असून ते नेमकं काय म्हटले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बघा आता सध्या स्थितीला सराफा बाजार असेल या ठिकाणी चित्र अक्षरशः सकाळूनच बदलू लागलं. सकाळी सगळ्यांना वाटलं आज सोन्याचे दर वाढतील, युद्ध तर पेटलंय, मग सोनं का म्हणून वाढणार नाही, सोनं उलट घसरू शकतं असं सगळ्यांना वाटत होतं. पण तसं काय आता जे आहे ते सगळ्यांना काय वाटायचं, सोनं वाढू शकतं असं वाटत होतं पण तसं झालं नाही. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. एकंदरीत जर विचार केला तर सध्या स्थितीला सोन्याचे दर अचानकपणे मोठ्या प्रमाणात घसरू लागलेले आहेत. बघा आता एका जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर घसरलेले आहेत आणि सर्वात मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली आहे. मग नेमकी किती रुपयांची घसरण झाली? आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत? 18 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय, 22 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय, 24 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय, प्युअर शुद्ध सोन्याचे आजचे ताजे दर काय आहेत, किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत आणि चांदीच्या पण किमती सोन्याच्या दरासोबत ज्या कमी होत आहेत त्यांची किती रुपयांनी घसरण झालेली आहे. सर्व काय आजचे ताजे आपण भाव बघणार आहोत. त्यासाठी आता तुम्हाला राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला सर्व काही या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. बघा आता मोठी माहिती समोर आलेली आहे. ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याचं पण दिसूनच येत आहे. बघा सोनं आणि चांदी घेणाऱ्यांची आता संख्या वाढू लागलेली आहे. बघा एकंदरीत जर विचार केला तर आता महाराष्ट्रातील सोन्याच्या बाजारात जे काय घडलंय ते पाहून भले अर्थतज्ञ सुद्धा चक्रावून गेलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली. सकाळी चित्र काय वेगळं होतं आणि रात्रीपर्यंत चित्र पूर्ण पालटलेलं आहे. बघा सकाळी आता जे आहे ते सोन्याचं मार्केट उघडलं तेव्हा असं वाटत होतं की आज सोन्याचे भाव आकाशाला गवसणी घालणार, म्हणजेच की सोन्याचे भाव खूपच वाढणार, दर वाढतील. पण तसं झालं का? तर नाही, तसं झालं नाही. पण सोन्याच्या दरात मोठी घसरण तर सुरू झाली. नंतर चित्र मोठ्या प्रमाणात बदललं. सोन्याचे दर पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. सोनंच नाही तर चांदीने सुद्धा आज लोटांगण घातलंय. यामुळेच आता सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पण थांबा, ही गर्दी पाहून तुम्हीही धावत सुटण्याची घाई करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सोन्याचे दर कोणत्या जिल्ह्यात घसरले आहेत, किती जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव घसरू लागलेले आहेत, चांदीचे दर किती जिल्ह्यात घसरले आहेत आणि सध्या स्थितीला सर्वात मोठी घसरण या मार्च महिन्यामध्ये आणखीन सोन्याच्या दरात होत जाणार आहे का? व्यापारी लोक काय म्हणत आहेत? कारण की जे सोन्याचे व्यापारी असतात त्यांना सर्व काय माहिती असतं, कारण ते 24 तास त्याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं, त्यांची दुकाने असतात, त्यामुळे त्यांचं व्यापाऱ्यांचं लक्ष
सोन्याकडे असतं त्यांना हे पण कळतं की आजचा दर काय, कालचा दर काय, आजच्या दरात कालच्या दरात काय फरक आहे, घसरण होण्याचं कारण काय आहे, युद्धामुळे सोनं वाढेल की अजून उलट 40-50 हजार रुपयांनी दर घसरतील, याबाबत सोने व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. खरंच सोनं आता आधीच्या सारखं एकदम स्वस्त होणार आहे का? जसं सोनं 2-3 वर्षापूर्वी स्वस्त होतं तसं स्वस्त आता सोनं होईल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मग नेमकं काय होईल, खरंच सोन्याच्या किमती आधीच्या सारख्या होणार आहेत का, याबाबत तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे, सर्व काय अपडेट आपण बघणार असून तुम्ही मात्र आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा, सोनं नाही तर चांदीचे पण दर घसरू लागलेले आहेत. आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर जर तुम्ही बघितले, आजचे भाव जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला वेगळं आश्चर्यच वाटेल, कारण की मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरामध्ये होत चाललेली आहे. तर चला, किती घसरण झालेली आहे, आज किती जिल्ह्यात भाव घसरले आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील सोने आणि चांदीचे ताजे भाव आपण बघूयात. बघू शकता आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आपण काम आता बघत आहोत, म्हणजेच की आजचा दिवस इतिहासात नोंदवला जातो की काय असं वाटू लागलं. सकाळी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उघडले तेव्हाच युद्धाच्या तणावामुळे सोन्यात तेजीचे संकेत येतील असं सगळ्यांना वाटत होतं. चित्र वेगळंच बदलू लागलं. लोक घाबरले आहेत की सोनं आता वाढणार की पडणार, की फक्त आता छोटी घसरण होऊ शकते. म्हणजे लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. बघा, आता सध्या स्थितीला जर विचार केला तर 18 कॅरेट सोन्याचे दर आज घसरले आहेत, 22 कॅरेटचे घसरले आहेत आणि एवढंच नाही तर 24 कॅरेट सोन्याचे, शुद्ध प्युअर सोन्याचे पण भाव आज घसरलेले आहेत. आणि यासोबत चांदीच्या दरात पण मोठी घसरण झाल्याने सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्वांना सोनं घेण्याची घाई आता बघायला मिळत आहे, कारण की ही मोठी घसरण सोन्याच्या दरात बघायला मिळतील. तर चला, आता सर्वात आधी आपण चांदीचे आजचे भाव काय आहेत ते बघूयात, त्यानंतर सोन्याचे रेट काय आहेत ते देखील आता तुम्हाला मी सांगणार असून आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा, म्हणजे आजचे ताजे सोन्याचे भाव तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, आता एकंदरीत विचार केला तर आज चांदीच्या दरात वेगळी स्थिती बघायला मिळाली. मुंबई या ठिकाणी आजचा चांदीचा प्रति 1 किलोचा दर पण जाहीर झालेला आहे. बघा, प्रति 1 किलो चांदीचे दर आधी 4 लाखाच्या जवळ गेलेले होते, पण तेच चांदीचे दर आज 3 लाखाच्या आत आहेत. म्हणजेच की आज चांदीला मुंबई या ठिकाणी प्रति 1 किलोचा दर 2,92,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुणे या ठिकाणी बघायला गेलं तर पुणे या ठिकाणी आजचा प्रति किलो चांदीचा दर 2,92,150 आहे. तर नाशिक या ठिकाणी प्रति 1 किलो चांदीचा दर 2,92,000 रुपयांपर्यंत दिसतोय. नागपूर या ठिकाणी प्रति 1 किलो चांदीचा दर 2,92,000 रुपयांपर्यंत दिसून आलेला आहे. तर एवढंच नाही तर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 किलो चांदीचा दर 2,92,150 आहे. तर ठाणेमध्ये 2,92,000 चांदी प्रति किलो 1 किलोचा दर आहे. सोलापूरमध्ये 2,92,150 रुपये प्रति 1 किलो चांदीचा भाव बघायला मिळत आहे. अशा प्रकारे चांदीचा रेट आपल्याला दिसून येत आहे आणि चांदीच्या किमतीच्या जे आहे ते 1 लाखानेच कमी झाल्यासारखं आपल्याला मागच्या काही दिवसांपासून दिसून येत आहे, कारण की 3 लाखाच्या बरेच पुढे हे चांदीचे भाव वाढत चालले होते. पण आता मोठी घसरण आणि युद्धाच्या टायमिंगला, युद्धाच्या वेळेलाच पाहायला मिळत आहे. तर चला, हे झाले चांदीचे भाव. आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत ते देखील आपण आता बघणार आहोत. सोन्याच्या भावात किती घसरण झाली, आता मोठी घसरण झाली आहे का, कोणत्या जिल्ह्यात काय भाव आहेत, तर चला लगेच तुम्हाला सांगतो. बघू शकता, चांदीचे बघितले आहेत. सोन्याचे दर बघा, सोन्याच्या दराची सध्या स्थिती आता घसरणीकडेच आहे. सोन्याला आज मुंबई या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याला 1,50,200 रुपयांचा दर मिळतोय. तर आता 24 कॅरेट सोन्याला 1,63,8050 रुपये. तर मुंबई या ठिकाणी अशा प्रकारे आज सोन्याचे दर आहेत. पुणे या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,500 आहे. तर 1,63,100 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर आहे. तर नाशिक या ठिकाणी 1,49,500 आहे. तर 24 कॅरेट सोनं नाशिक याच ठिकाणी 1,58,250 आहे. नागपूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,850 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,57,350 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 कॅरेट सोनं 1,49,850 आहे. ठाणे या ठिकाणी 22 कॅरेट सोनं 1,50,200. तर सोलापूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,49,850 रुपयांपर्यंत दिसून येत आहे. सध्या मोठी घसरण आणखीन 50,000 ते 60,000 रुपयांची घसरण पुढच्या 10 ते 12 दिवसात सोन्याच्या दरात होईल का नाही, याबाबत व्यापाऱ्यांचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे
आहे की तसं काही फिक्स सांगता येत नसतं. आंतरराष्ट्रीय जागतिक घडामोडींवर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे असं समजू नका की पुढच्या 10 ते 15 दिवसात लगेच सोन्याचे दर आणखीन 50-60 हजार रुपयांनी कमी होतील. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. कमी होतील का नाही हे फिक्स सांगता येत नाही. हीच घसरण तात्पुरती असू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. तुम्ही सोनं खरेदी किंवा विक्री करताना काही गडबड करू नका. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तेव्हाच तुमचा निर्णय ठरवा. धन्यवाद.